आज आपण साधी खिचडी पाहणार आहोत, जी बिमार पडल्याच्या नंतर पण खातात आणि मसाले खायचे नसतील तरी खाऊ शकता आणि असेही खाऊ शकता. तर त्यासाठी तांदूळ घेतलेला आहे 2 ग्लास. त्यासाठी घेतलेलं आहे साहित्य फक्त अद्रक लसूण ठेचून घ्यायचे ओबडधोबड. त्यानंतर कांदा टोमॅटोज, बस एवढंच घेतलेलं आहे. अद्रक लसूण कांदा टोमॅटोज हिरवी मिरची. चला लगेच फोडणी देऊयात. स्वच्छ 2 ग्लास मी तांदूळ घेतलेले आहेत. बारीक तांदूळ आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत 3-4 पाण्याने. आणि त्यानंतर आपल्याला फोडणी द्यायला मी 4 ते 5 टेबलस्पून ऑइल केवढं घ्यायचं हे बघा. एवढा जो माप आहे तर 2 ग्लासाला मी 4 माप टाकलेले आहेत. त्या पद्धतीने तुम्ही ऑइल घ्या. त्यानंतर अद्रक आणि लसूण तेलामध्ये सुरुवातीला टाकलेलं आहे फोडणी देण्यासाठी. परत एकदा सांगते, जिरे मोहरी टाकलेले आहेत. परत एकदा सांगते की 2 ग्लास तांदळाला 4 माप ऑइल घेतलेलं आहे. तुम्ही माप पाहिलाच आहे, तेवढं ऑइल घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर कांदा टाकत आहे. कांदा ब्राऊन कलरचा होजेपर्यंत परतून घ्यायचे. तेवढाही ब्राऊन नाही, थोडा फार ब्राऊन होजेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर जर कोणी बिमार पडला असेल किंवा आपल्याला नेहमी मसाल्याचं खावं वाटत नाही, पत्ता किंवा तेजपत्ता वगैरे, दालचिनी विलायची सगळे मसाले टाकून आपण मटण मसाला किंवा बिर्याणी मसाला टाकून खिचडी बनवतो. तर ही अगदी साधी खिचडी बनवत आहे आणि मस्त लागते. नक्कीच एकदा ट्राय करा. खाऊन कंटाळा आला असेल मसाल्याचं तर. आणि आपल्याला काही जणांना ॲसिडिटी पण होते, तर आपण साधं सिंपल खातो त्यासाठी पण खूप छान. आणि खिचडी पण खूप मस्त लागते. वेट लॉस करायसाठी पण छान आहे. वेट लॉस करायचा असेल तर तुम्ही 1 माप ऑइल टाकलात किंवा 4 ते 5 टेबलस्पून ऑइल टाकलात तरीही चालेल. तर टोमॅटोज पण टाकलेले आहेत. त्यानंतर मी हिरवी मिरची पण टाकलेली आहे आणि मिक्स करून घेतलेले आहे. तर बघा, तुम्हाला दाखवण्यासाठी मी 2 ग्लास तांदूळ तुम्हाला दाखवण्यासाठी मोजून मी घेतलेले होते. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर थोडंसं आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत. तर मीठ खिचडीला कसं टाकायचं, किती टाकायचं म्हणजे व्यवस्थित होईल, तर त्याचं प्रमाण 2 ग्लास तुम्ही तांदूळ घेतलात तर 2च ग्लास पाणी घ्यायचं आहे. परत थोडीशी हळद टाकत आहे आणि 2 ग्लास पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला एकदा चव पाहायची आहे मिठाची. आणि किंचितसं आपल्याला खारट लागलं की समजायचं मीठ बरोबर आहे. तर मी सांगते तुम्हाला मिठाची चव कधी पाहायची. सगळं मिक्स करून घेऊयात. तर मी प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. माझ्या रेसिपीज तुम्हाला सगळ्याच आवडतील. हे बघा, 1 ग्लास पाणी टाकले, परत दुसरा ग्लास पाणी टाकले, बस 2 ग्लास तांदूळ 2 ग्लास पाणी. तर इथं आपल्याला मिठाची चव पाहायची आहे आणि थोडंसं आपल्याला खारट पाहिजे. परत मिठाची चव पाहून मी मीठ टाकून घेतलेलं आहे. थोडंसं खारट झालं की समजायचं की आपली खिचडी एकदम ॲक्युरेट झाली. परत तांदूळ जे धुतलेत ते टाकून घेतलेले आहेत. सगळे तांदूळ आपण आतमध्ये टाकून घेऊयात. आणि तुम्हाला माझे टोटल व्हिडिओ आवडतील, व्हिजिट द्या माझ्या यूट्यूब चॅनलला. नक्कीच पहा, सबस्क्राईब करा. बघा, उकळी थोडीशी बुडबुडे म्हणजे थोडीशी उकळी आल्याच्या सारखं झालं ना की लगेच आपल्याला झाकण लावून ठेवायचे. तर 3 ते 4 शिट्ट्यामध्ये आपली अप्रतिम, वाव काय स्मेल येत आहे, मस्त अप्रतिम खिचडी अशी रेडी झालेली आहे. अगदी 5 मिनिटामध्ये होणारी खिचडी. नक्कीच ट्राय करून पहा. नक्कीच तुम्हाला आवडेल. कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली आणि केल्याच्यानंतरही कमेंट करून सांगा कशी झाली.
सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. भेटूयात अशाच एका युनिक रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.